सायरा मंडळी, गुड मॉर्निंग. मी आज लवकर उठले. आम्हाला जायचं देवदर्शनाला. एवढ्या सकाळचं पहाटे. आम्ही जाणार होतो 5-5:30 वाजता. इकडे सगळ्यांच्या झोपा चालू आहेत. मी इकडे अंघोळ करून रेडी झाले. मस्तपैकी डोकं धुतलेलं, काल रात्री चिकन खाल्लेलं म्हणून. आणि मावशी आणि बाकी सगळे पण हळूहळू रेडी होत आहेत. आणि इकडे पप्पा आणि दादा खात होते कणीस. आम्ही सोबत घेऊन जायला बनवलेलं. आणि इकडे जेवणची तयारी चालू होती. हा होता माझा फायनल लूक. मी अशी जाणार होते. आणि हा आमचा प्रवास चालू झालाय. हळू-हळू सगळे झोपेत होते. सगळ्यांची एक-एक झोप होईपर्यंत आम्ही पोहोचलो सेवागिरी महाराजांच्या मठात. हा आहे त्यांचा मठ. मला व्हिडिओ काढूस तर सगळे आतमध्ये पोहोचले पण होते आणि मी आतमध्ये गेल्यावर बघते इतका सुंदर मठ होता ना. लाईटीवर अजून छान वाटत होतं. आणि हे आहेत सेवागिरी महाराज. तुम्ही दर्शन घ्या. हे आहेत त्यांच्या पादुका. आणि या पादुकांचं दर्शन घेऊन मग आम्ही पुढे गेलो. सगळेजण इकडे-तिकडे मस्तपैकी दर्शन वगैरे घेत होते. खूप मंदिरं होती. आणि हे आहे सिद्धेश्वर महादेवाचं मंदिर. पिंड आहे खूप छान. महादेवाचं दर्शन घेऊन आम्ही मग गेलो यमाई मातेचं दर्शन घेण्यासाठी. देवीचं दर्शन सुद्धा इतकं सुंदर झालं ना आणि देवी पण इतकी छान दिसत होती. मग तिचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. मग थांबलो आम्हाला नाश्ता करण्यासाठी. नाश्ता करायची वेळ झालेली. जगदंबा मिसळ म्हणून होतं, तिथे थांबलेलो. नाश्ता वगैरे करून मग आम्ही पुन्हा पुढे जाऊन चहा पिण्यासाठी थांबलो. मग चहा पिऊन पुन्हा प्रवासाला सुरुवात केली. सगळेजण झोपेतच होते, सकाळी उठले होते म्हणून. मावशी, काका, साई पुढे बसलेला. मग आम्ही परत थांबलो पेरू खाण्यासाठी. आम्ही सोबतच आणले होते पेरू. आणि मग फायनली आम्ही पोहोचलो ज्योतिबाला. गाडी पार्किंग वगैरे केली आणि मग हळूहळू पुढे जात असतानाच काकाचा फोन आला की आम्ही पण येतोय, तुम्ही पण थांबा म्हणून. मग आम्ही त्यांच्यासाठी थांबलो. मग थोडेफार व्हिडिओज काढले आणि मग अशा वाटेतून आम्ही ज्योतिबाच्या मंदिराकडे गेलो. कारण की आम्ही फर्स्ट टाइम गेलो त्यामुळे आम्हाला जायचं माहित नव्हतं. फायनली आम्ही ज्योतिबाच्या इथे पोहोचलेलो. आत आतमध्ये जाऊन दर्शन वगैरे घेतलं. छान दर्शन झालं. मुखदर्शनच घेतलं. आतमध्ये जायला खूप वेळ लागणार होता, गर्दी होती. मग बाहेरून थोड्याशा क्लिप काढल्या, व्हिडिओज काढले, स्लोमो काढला, गुलाल उधळला डोंगरावर. आणि आम्ही तोरणाकडेकडे येऊन जेवण केलं. जेवण वगैरे करून थोडंफार फिरलो. मस्तपैकी निसर्गाचं सानिध्यात वावरलो थोडंफार. छान वाटत होतं मोकळ्या वातावरणामध्ये. आणि मग आम्ही गेलो महालक्ष्मीच्या. तिकडेही दर्शन होणार नव्हतं कारण की खूप गर्दी होती. खूप लेट पण झालेला आम्हाला. आपण बाहेरूनच दर्शन घेतलं. आईचं दर्शन घेऊन आम्ही बाळूमामाच्या मंदिराकडे पोहोचणारच तोवर तिकडे आरती चालू झालेली. आणि आमच्या नशिबात होतं म्हणून आम्हाला दत्त महाराजांची आरती सुद्धा मिळाली. आणि मग आम्ही तिकडे लाईनीत लागलेलो. पूर्ण सगळे जणांनी आरती. बाळूमामाच्या इथे खूप गर्दी होती त्यामुळे दर्शन होईल की नाही असं वाटत होतं. पण त्यांच्या मनात होतं आम्हाला त्यांचं दर्शन द्यावं म्हणून. त्यांनी शेवटी का असं आम्हाला दर्शन दिलंच. कसं ते तुम्हाला कळेल. आम्ही महाप्रसादाचा आस्वाद घेतला. महाप्रसादही खूप छान होता. तिकडे बाळूमामांचा फोटो लागलेला. तिकडे दर्शन वगैरे घेऊन महाप्रसादाचा आनंद घेतला. आणि मग आम्ही पुढे गेलो. ते पुन्हा लाईनीला लागलो कारण की लाईन थोडी कमी झालेली. आणि मग दर्शन वगैरे घेतलं. आतमध्ये बाळूमामाच्या इथे फोटो काढायला अलाउड नाही म्हणून आतली क्लिप भेटली नाही. दर्शन वगैरे करून आम्ही फायनली आम्हाला त्यांचं दर्शन भेटलं. आणि मग आम्ही बाहेर आलो. इकडे थोडाफार भंडारा वगैरे घेतला त्यांचा, फोटो वगैरे घेतले. आणि मग आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला.